मी बाबाराव मुसळे, सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ तयार करत आहे। हे गायी आहेत, गायीचा एक हा कळप आहे। याच्यामध्ये काही वासरं आहेत, काही मोठ्या गायी आहेत, पण ह्यांचा कोणी वाली दिसत नाही। म्हणजे नर वळू यांच्यामध्ये कोणी नाही, असं क्वचितच होत असते। नर वळू असतोच, त्याशिवाय हे बारीक जित्रप जे आहे गायींपासून तयार झालेलं ते तयार होत नाही। आता 8 वाजत आले, तिकडे तिकडे लोक उठून आपल्या कामाला लागलेले आहेत आणि हा कळप मात्र म्हणजे याच्यातले जे बसलेले सदस्य आहेत ते पेंगुळत आहेत, जे उभे आहेत तेही पेंगुळत आहेत। ह्यांना लवकर कुठे चरायला जायची इच्छा दिसत नाही, जातीलही। या काही गायीच्या गळ्यामध्ये आपल्याला गाठला दिसतो। गाठला म्हणजे दोरीचा तयार केलेला। तर हे कधी शक्य होते, जेव्हा स्वतःच्या गायी असतात एखाद्याच्या। पण ह्या गायी कोणाच्या स्वतःच्या असतील असं वाटत नाही, कारण ह्या मोकाट फिरणाऱ्या गायी आहेत। आणि असे कळप वाशिमला बरेच आहेत, त्यांना देवगाई म्हणतात। देवगाय म्हणजे कधीतरी कोणीतरी एखाद्या देवाला सोडलेली गाय आणि तिच्यापासून तयार झालेला कळप। हे कळप पुढं चालून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसतात आणि शेतकऱ्याच्या पिकाचं फार मोठं नुकसान करतात। चला आपण चलाव, चरये वेती, चरये वेती।